बघा आता आपल्याला काय करायचं इथं बी सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. तर बी काय दिलेलं आहे, फाइंड द अँगल बिटवीन टू लाईन्स. म्हणजे इथं काय की दोन लाईन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. ॲक्यूट अँगल सांगितलं आहे, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, लेस दॅन 90 डिग्री राहतो, ठीक आहे. तर आपल्याला दोन लाईन मधला अँगल फाइंड आउट करायचं. तर बघा दोन लाईन मधला अँगल कसं फाइंड आउट करायचं, लक्ष द्या. बघा आता काय करायचं, सोल्युशन. लाईन, लेट्स लाईन वन. लाईन वनचं इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, 3x इक्वल्स टू y मायनस 4. मग आता बघा हे दिलेलं आहे. आणि लाईन टू काय दिलेली आहे, 2x प्लस वाय प्लस 3 इक्वल्स टू 0. या दोन लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, त्यांच्यामधला अँगल फाइंड आउट करायचं. तर बघा अँगलचा फॉर्म्युला काय राहतो, सपोज अँगल इक्वल्स टू थिटा जर घेतला आपण, तर बघा थिटा इक्वल्स टू फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ, किंवा ठीक आहे आपण पहिले दोन लाईन ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. हे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ही फर्स्ट लाईन आहे आणि ही सेकंड लाईन आहे. या दोन लाईन दिलेल्या आहे, ठीक आहे. आणि या लाईन मधला काय सांगितलं आहे, अँगल फाइंड आउट करायचं, म्हणजे हा अँगल, ठीक आहे. तर बघा ही लाईन फर्स्ट लाईन आहे, सपोज 3x इक्वल्स टू वाय मायनस 4. आणि ही लाईन आहे 2x प्लस वाय इक्वल्स टू वाय प्लस 3 इक्वल्स टू 0. या दोन लाईन आहे आणि या लाईन मधला आपल्याला अँगल काढायचा आहे, ठीक आहे. तर अँगल काढताना बघा आता आपल्याला सगळ्यात पहिले काय काढावं लागेल, त्यांचा अँगलचा फॉर्म्युला आहे बघा. तर टॅन थिटा, इथे लिहितो मी, थिटा बी द ॲक्यूट, थिटा बी द नाही, थिटा इज द ॲक्यूट अँगल, थिटा इज द ॲक्यूट अँगल, ठीक आहे. मग ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ काय दिलेलं आहे, मॉड ऑफ काय राहतं, m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2, ठीक आहे. म्हणजे काय आहे की टॅन थिटा इक्वल्स टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. आता m1 m2 काय आहे, स्लोप ऑफ फर्स्ट लाईन आणि स्लोप ऑफ सेकंड लाईन. मग बघा आता इथं आपण फाइंड आउट करू स्लोप ऑफ लाईन 1, ठीक आहे. मग लाईन 1चा स्लोप आहे m1. मग m1 कसं काढशाल, इक्वेशन ऑफ लाईन. मग इक्वेशन ऑफ लाईन काय दिलेली आहे आपल्याला, 3x इक्वल्स टू वाय मायनस 4. मग याला y इक्वल्स टू mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये आणा, mx प्लस सी म्हणजे कोएफिशियंट ऑफ x काय येणार आहे, स्लोप ऑफ लाईन येणार आहे, ठीक आहे. मग इथं काय करायचं बघा, आता y जो आहे तो ह्या साईडला आहे, मग हा इकडे न्या. म्हणजे इथं काय होणार, 3x प्लस 4 इक्वल्स टू y. मग याला काय आहे की y इक्वल्स टू आपण 3x प्लस 4 लिहू शकतो, ठीक आहे. म्हणजेच इथं स्लोप ऑफ लाईन 1 काय आला, कोएफिशियंट ऑफ x 3 आला, ठीक आहे. तसंच स्लोप ऑफ लाईन 2, ठीक आहे. इथे लिहायचं स्लोप ऑफ लाईन 2. लाईन 2चं इक्वेशन काय आहे, 2x प्लस वाय प्लस 3 इक्वल्स टू 0 आहे, ठीक आहे. याला y इक्वल्स टू mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये आणा. मग यासाठी y इकडच्या बाजूला राहील, हे दोघं पण त्या साईडला जाणार, 3 मायनस किंवा आधी मायनस 2x, कारण की 0 आहे तिकडच्या साईडला, मायनस 3. म्हणजेच y इक्वल्स टू mx प्लस सीचा फॉर्म आला. मग इथं याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर m2 इक्वल्स टू किती आलं, -2, ठीक आहे. म्हणजे आपल्याला m1 m2 भेटले. मग m1 m2 भेटल्यावर काय करायचं, त्यांना त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं, ठीक आहे.
तर बघा मग आता टॅन थिटा इक्वल्स टू आपला हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. या फॉर्म्युल्यात ते पुट करायचं. बघा पण आता ह्या फॉर्म्युल्यात ते पुट करणार. मग फॉर्म्युला आणला टॅन थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m1 इंटू m2, ठीक आहे. मग आता m2 किती आहे आपलं इथं, m1 किती आहे 3 मायनस आणि m2 किती आला -2 अपॉन इथं काय येणार आहे 1 प्लस 3 इंटू -2 मॉड कंप्लीट, ठीक आहे. मग इथे येणार टॅन थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ, आता बघा 3 प्लस 2 येणार म्हणजे 5 अपॉन, आता बघा इथं काय होईल 3 दुणे 6 म्हणजे इथं 1 मायनस 6 येणार आणि मॉड कंप्लीट. मग इथे येणार टॅन थिटा इक्वल्स टू 3 आणि 2 5 अपॉन आणि इथं काय येणार -5, ठीक आहे. आणि हा मॉडमध्ये येणार. मग बघा आता इथं टॅन थिटा इक्वल्स टू, आता मॉडच्या बाहेर 5 अपॉन 5 काय येणार -1 येणार म्हणजे मॉडमध्ये, कारण की 5 अपॉन 5 1 होणार. मग टॅन थिटा इक्वल्स टू मॉडच्या बाहेर आल्यावर 1 होणार. मग टॅन थिटा 1 कधी राहतो, तर टॅन थिटा 1 हा 45 डिग्रीला राहतो. किती डिग्रीला राहतो 45 डिग्रीला. तर मग टॅन थिटा इक्वल्स टू किती येणार आपलं π/2 येणार. किती येणार π/4 येणार. मग बघा थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1. मग टॅन इनवर्स ऑफ 1 कधी येतो, तर थिटा इक्वल्स टू 45 डिग्री ज्यावेळेस येतं त्यावेळेस काय येतं थिटाची व्हॅल्यू टॅनची व्हॅल्यू 1 येत राहते. मग थिटा इक्वल्स टू किती येणार π/4. किती येणार π/4, ठीक आहे. तर अँगल बिटवीन दोज लाईन आर काय आहे π/4 आहे किंवा 45 डिग्री, ठीक आहे. म्हणजे हा थिटा किती आला 45 डिग्री आला. तर बघा आपण काय केलं, थिटा हा ॲक्यूट अँगल आहे आपल्याला सांगितलेलं होतं. मग टॅन थिटा इक्वल्स टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. मग स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, मग m1 फाइंड आउट केला फर्स्ट लाईनच्या इक्वेशनवरून, m2 फाइंड आउट केला सेकंड लाईनच्या इक्वेशनमधून. मग त्याला आपण काय करायचं पहिले y इक्वल्स टू mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये आणायचं आणि त्याच्यासोबत कम्पेअर करायचं. तो जो कोएफिशियंट ऑफ x राहणार आहे तोच काय राहील आपला, काय राहील स्लोप ऑफ दॅट लाईन राहील, ठीक आहे. मग दोघांचा पण m1 m2 फाइंड आउट केला, याच्यामध्ये पुट केला. मग पुट केल्यानंतर ना आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू भेटली आणि थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर टॅन इनवर्स ऑफ करायचं आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू पण भेटून जाते, ठीक आहे. तर हा क्वेश्चन आला होता 3 मार्कसाठी.